नेताजी सुभाषचंद्र बोस। नेताजी सुभाषचंद्र बोस भारतातील एक क्रांतिकारी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते। त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक येथे झाला। त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि इंग्रज सिव्हिल सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले। परंतु देशाची स्वातंत्र्याची लढाई अधिक महत्त्वाची आहे हे जाणून त्यांनी नोकरी सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले। बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तरुण आणि प्रभावी नेते होते। ते महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीचे समर्थन करत होते, परंतु ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र लढाई आवश्यक असल्याचेही मानत होते। यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। 1941 मध्ये बोस भारतातून जपानमध्ये गेले आणि भारतीय स्वातंत्र्य सैन्याची स्थापना केली। त्यांनी जपानी सरकारच्या मदतीने आझाद हिंद फौज, इंडियन नॅशनल आर्मी उभारली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढले। आझाद हिंद फौजेने भारताच्या पूर्वेकडील सीमेवर ब्रिटिशांविरुद्ध अनेक मोहिमा केल्या आणि काही प्रदेशही जिंकले। या पुस्तकातून आपण त्यांच्या आयुष्यातील घडामोडींचा आढावा घेत त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग सुरू करूया। आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवत रहा। नेताजी। लेखक विस वाळुंबे। प्रकरण 3 माफी मागू। मुळीच नाही। सुभाषाचा शाळेत जायचा आज पहिला दिवस होता, तसेच त्याचा 5वा वाढदिवसही। हा दिवस केव्हा उजाडतो असे सुभाषाला होऊन गेले होते। रविवारी घरी असणे वेगळे आणि सारा दिवस घरात बसून काढणे वेगळे। सुभाषाला कंटाळा यायचा। तशी घरी माणसे कमी होती असे नाही। आईवडील, 5 मोठे भाऊ, 3 मोठ्या बहिणी, शिवाय मामा, मावस भाऊ, मामे भाऊ असे अनेक नातेवाईक। पण जो तो आपल्याच घाईत। दुसऱ्याची दखल घ्यायला कोणीही मोकळे नसायचे। प्रभावती देवींना सुभाषाच्या पाठीवर 3 मुली आणि 2 मुलगे झाले। त्यामुळे मूल वर्षाचे झाले की ते आईपासून दुरावायचे, दाईच्या स्वाधीन केले जायचे। सुभाषाचा संभाळ शारदा करी। जानकीनाथांनाही घराकडे पाहायला मुळीच वेळ नसायचा। सकाळी पक्षाकारांची गर्दी, दुपारचा सारा वेळ न्यायालयात आणि संध्याकाळचा युनियन क्लबमध्ये, शिवाय ते व्हिक्टोरिया स्कूलच्या संचालक मंडळावर होते। तेही काम पाहावे लागे। नुकतेच ते कटकचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते, पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष। त्यातून जो काही मोकळा वेळ मिळे तो ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांच्या तसबैरीसमोर बसून ध्यानधारणा करण्यात जायचा। शिवाय तो काळही असा होता की वडील आणि मुले यांच्यात संभाषण व्हायचा फारसा संभव नसे। वडिलांचे जग वेगळे, मुलांचे वेगळे। प्रत्येकजण आपल्या विश्वात मशगूल असायचा। वार्षिक परीक्षेचा निकाल लागला आहे आणि मुलगा वरच्या वर्गात गेला आहे एवढे वडिलांना कळले की त्यांच्या दृष्टीने पुरेसे असे। मुलांना जे काही हवे असेल ते त्यांनी आईकडे मागायचे आणि आईने यांची सोयसवड पाहून त्यांच्या कानावर घालायचे। मंजुरी मिळाली तर ती मुलांपर्यंत पोहोचती करायची। त्यातून प्रभावतींना तेवढीही फुरसत मिळायची नाही। घरात नोकराचाकरांची रेलचेल होती, पण पैपाहुणाही नेहमीच असायचा। शिवाय त्यांची पूजार्चा, उपासतापास आणि व्रतवैकले। 23 जानेवारी हा सुभाषचा जन्मदिन। आज तारीख होती 23 जानेवारी 1902। उठल्यापासून सुभाषची गडबड उडाली होती। राजा बेटा थांब म्हणत शारदाला त्याच्या मागे सारखे धावावे लागत होते। शाळेत जायला 10 वाजता निघायचे होते।
हा 9 वाजताच तयार होऊन बसला, वाढदिवसाचे नवे कपडे घालून. रणेंचाही शाळेत जायचा आज पहिला दिवस. रणेन म्हणजे सुभाषचा मामा, पण त्याच्याच वयाचा. दारापाशी घोडागाडी येऊन उभी राहिली. सुभाष आणि रणेन धावत निघाले. सुभाष उंब्यावर पाय घसरून पडला. शारदाने त्याला उचलले. डोक्याला खोक पडली होती, रक्त येऊ लागले होते. तिने पट्टी बांधली आणि राजाबेटाला आत आणून झोपविले. रणेन मामा एकटाच शाळेत गेला. दिवसभर सुभाष हिरमुसला होऊन बसला होता, शाळा चुकली म्हणून. दुसऱ्या दिवसापासून त्याची शाळा सुरू झाली. हे प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल बॅप्टिस्ट मिशनने चालवलेले असल्यामुळे अग्लो इंडियन मुलांचाच अधिक भरणा असे. शिक्षिकाही त्यात समाजातल्या अभ्यासाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे कटकसारख्या लहान गावात या शाळेचा दबदबा मोठा. सुभाषचे थोरले भाऊ याच शाळेत शिकले होते, म्हणून सुभाषचेही नाव तेथे घालण्यात आले. सुभाषला इंग्रजी वर्णमाला थोडीशी ओळखायला यायला लागली होती एवढेच. बाकी इंग्रजीचा काहीही गंध नव्हता. घरातले सारे बोलणे बंगालीत, बाहेरचा सारा व्यवहार उडिया भाषेत. उडिया बाजारातच जानकी बाबूंचे घर होते. सॅरा लॉरेन्स ही सुभाषची शिक्षिका. इन्फंटचा वर्ग तिच्याकडे असायचा. बारींनी सांगितले, पाटी पेन्सिल काढा. दगडी पेन्सिलीला चांगले टोक करा. रणेन मामाला ते जमेना. दरवेळी पेन्सिल फुटायची. जे मामाला जमत नव्हते ते भाच्याला चांगले जमले. लागलीच सुभाष बारींना सांगू लागला, रणेन मोठ आयशोर. आपण अस्खलित इंग्रजीत बोलत आहोत, अशी सुभाषची कल्पना झाली. साराबारींना हसू आवरले नाही. संध्याकाळी घरी आल्यावर सुभाषने हे इतरांना सांगितले. तेही हसू लागले. यात हसण्यासारखे काय आहे, हे सुभाषला कळेना. शाळेचे मुख्याध्यापक यंग हे तेवढे अस्सल इंग्रज होते. त्यांची बायकोही या शाळेत शिकवायची. मुख्याध्यापकांना मुले घाबरत, कारण त्यांचा रागीट चेहरा आणि हातातली छडी. ती केव्हा कोणाच्या हातावर बसेल याचा नेम नसे. छडीचा वापर करण्याचा अधिकार फक्त यंग पतीपत्नींचाच. यंग यांची छडी विद्यार्थ्यांच्या शरीरावर वळ उठवून जाई, तर यंगबारींची छडी चापटी मारल्यासारखी वाटे. यंग यांनी एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या कचेरीत बोलावून घेतले की तो आत जाण्यापूर्वीच भोकाड पसरे. यंग बाई त्या मानाने खूप शांत वाटायच्या, पण एकंदरीत बहुतेक सगळ्याच शिक्षिका मुलांशी तुसरेपणाने वागायच्या, त्यातून हिंदी मुलांवर तर त्यांचा विशेष राग. स्वतःला त्या इंग्रजच समजायच्या. इंग्रज लोक देशी नावांचा जसा उच्चार करतात तसा उच्चार करण्याची ऐट त्या आणायच्या. सर्वांशी हस्तमुखाने वागणारी सॅरा लॉरेन्स सारखी एखादीच. इथे इतिहास आणि भूगोल शिकवला जाई तो इंग्लंडचा, हिंदुस्थानचा नाही. हिंदुस्थानची ओझरती ओळख करून दिली जाई, इतकेच. देशी भाषेचा एकही तास नसायचा. भाषा विषय दोनच, इंग्रजी आणि लॅटिन. सगळे काही इंग्लंडमधल्या शाळेच्या धर्तीवर. इतर शाळांमध्ये राम रामो रामा चा गजर चाले, तर इथे बोनस बोना बोन हा सारे गम नाही. डो रे मे फा हे भोवतालच्या परिसराशी ही शाळा फटकून वागायची. जानकीनाथ बोस कटकचे नगराध्यक्ष म्हणजे पहिले नागरिक. पण त्यांची मुले आपल्या शाळेत शिकत आहेत हे मुख्याध्यापकांना माहीत नव्हते. एक होते, इथली शिस्त वाखाणण्यासारखी होती. टापटीप, नीटनेटकेपणा, वेळेवर येणे, वडीलधायांना वाकून अभिवादन करणे इत्यादी बाबींकडे अभ्यासाइतकेच लक्ष दिले जाई.
प्रत्येक विद्यार्थ्यापाशी प्रगतीपुस्तकाप्रमाणे वर्तनपत्रिकाही असायची आणि तिच्यावर ही सारी नोंद होई. वार्षिक परीक्षेचा निकाल तयार करताना या नोंदीही लक्षात घेतल्या जात. मुख्याध्यापकांचे बंधू शेजारीच चर्चमध्ये राहायचे, धाकट्या बंधूंपेक्षा अगदी निराळ्या प्रकृतीचे. संध्याकाळ झाली की हा अविवाहित म्हातारा दाढी कुरवाळत मैदानावर यायचा आणि मुलांना घेऊन फुटबॉल खेळायला लागायचा. मुले मुख्याध्यापकांना यंग यंग म्हणत, पण त्यांना आवडत हे ओल्ड यंग. यंग्यांना सर्दीचा इतका त्रास होई की उन्हाळ्यातही ते खिडक्या बंद ठेवत. नेहमी गळ्याभोवती मफलर. मुलांना बजावायचे, सर्दीपासून जपा, नाही तर कॉलरा होई. थोडीशी सर्दी झाली तरी ते कोयनेल घेत. त्यामुळे त्यांना ऐकायला कमी येऊ लागले होते. हे गृहस्थ गेली 20 वर्षे इथे होते, पण इथल्या भाषेची त्यांनी तोंडओळखही करून घेतली नव्हती. शाळेच्या आवाराबाहेर ते कधीही जात नसत. शाळा आणि चर्च एवढेच त्यांचे जग. एखादा शिपाई पत्र घेऊन आला आणि त्याला थोडा वेळ थांब असे सांगायचे असेल तर यंगात जाऊन बायकोला विचारत आणि तिने सांगितलेले 2-4 शब्द पाठ करीत बाहेर येत. शाळेतील वातावरण पाश्चिमात्य, गावात सगळा देशी मामला. घरी संस्कृत श्लोक कानांवर पडत, शाळेत दररोज बायकलमधली सूक्ते घोकावी लागत. या 2 वेगळ्या जगांचा मेळ घालणे भारतीय विद्यार्थ्यांना अवघड जाई. या विद्यार्थ्यांना पक्षपातही सहन करावा लागे. 4थी आणि 7वीमध्ये घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षांना बसायची त्यांना मनाई. का? ते भारतीय आहेत म्हणून. वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना लष्करी कवायत शिकवली जाई. तेथेही या मुलांना प्रवेश नाही. का? तुम्ही भारतीय आहात म्हणून. अशा शाळेत सुभाषने 7 वर्षे काढली. 7वीत असताना एक गमतीदार प्रसंग घडला. मोठेपणी मला कोण व्हावेसे वाटते या विषयावर विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगण्यात आले. घरी काही शब्द कानांवर पडले होते. तेवढ्या आधारावर सुभाषने लिहिले, प्रथम मी कमिशनर होईन, मग मॅजिस्ट्रेट. यावेळी शिक्षक पुन्हा हसले. पुढे एकदा घरीही या विषयावर बोलणे निघाले. जो तो आपली आवड सांगत होता. जानकीनाथ शेजारीच बसले होते. 1909च्या जानेवारीत सुभाष वैष्णव कॉलेजिएट स्कूलमध्ये दाखल झाला. येथे पहिला फरक जाणवला. आपल्या वडिलांना सगळेजण ओळखत आहेत. जानकीबाबूंचा मुलगा म्हणून आपल्याकडे पाहत आहेत. जानकीनाथ बोस येथे आले ते 1885 मध्ये, म्हणजे 25 वर्षांपूर्वी. मूळचे ते कलकत्त्याजवळील कोडालिया इथले. 4 भावांमध्ये सगळ्यात धाकटे. त्यांचा जन्म 28 मे 1860चा कलकत्त्याच्या आल्बर्ट स्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये शिकू लागले, पण पदवीधर झाले ते कटकमधल्या रॅव्हेन्शॉ कॉलेजमधून. कलकत्त्याला परत येऊन जानकीबाबूंनी कायद्याची पदवी संपादन केली. नंतर आल्बर्ट कॉलेजमध्ये शिकवू लागले. या महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे प्रमुख होते कृष्ण विहारी सेन. जानकीबाबूंचा पहिल्यापासूनच ब्राह्मण समाजाकडे ओढा होता. कृष्ण विहारींमुळे त्यांचे थोरले बंधू केशवचंद्र सेन यांच्याशी परिचय झाला. आपण पाहिलेला सर्वात मोठा माणूस असे जानकीबाबू केशवचंद्रांसंबंधी नेहमी म्हणत असत. दत्त घराणे कलकत्त्याच्या उत्तरेला असलेल्या खोला इथले. पण गंगानारायण दत्त कलकत्त्याच्या बडानगर भागात राहत असत. तिथे त्यांचा प्रासादतुल्य बंगला होता. प्रभावती ही त्यांची थोरली मुलगी. तिच्यासाठी जानकीनाथ बोस यांचे स्थळ सांगून आले.
प्रभावतीचा जन्म 28 फेब्रुवारी 1869 चा, म्हणजे ती आता 13 वर्षांची झाली होती. त्यावेळच्या जनरीतीप्रमाणे लग्नाच्या वयाची बोस कुलीन कायस्थ तर दत्त मौलिक कायस्थ. दत्त यांची आर्थिक परिस्थिती बोस यांच्यापेक्षा खूपच चांगली. बोस आणि दत्त यांच्या संबंधी तेव्हा गमतीने म्हटले जायचे. बोस म्हणजे सच्चा दत्त, तसाला हरामजादा दाता. गंगानारायणांना मुलगा पसंत पडला. ते त्याला एवढेच म्हणाले, या नोकरीत अशी काय प्राप्ती होणार आहे, त्यापेक्षा वकिली सुरू करा. हुशार आहात, नाव काढाल. म्हणून जानकीनाथ लग्न झाल्यावर कटकला आले आणि वकिली करू लागले. लवकरच स्वतःच्या मालकीचे घर घेण्याइतकी कमाई होऊ लागली. जानकीबाबू खरोखरच दानशूर होते. दाराशी आलेल्या गरीब मुलाला त्यांनी कधीही तसे परत पाठविले नाही. कोडालिया या आपल्या जन्मगावी आईच्या नावाने रुग्णालय आणि वडिलांच्या स्मरणार्थ ग्रंथालय बांधले. पुढे ते रायबहादूर झाले, पण तशी वेळ आली तेव्हा या किताबाचा त्याग करायची त्यांनी हिंमत दाखविली. कटकमधल्या थिओसॉफिकल सोसायटीचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. राजकारणाकडे ओढा नसला तरी काँग्रेसच्या अधिवेशनांना ते नियमाने हजर राहत. या माणसाने आपल्या मृत्यूपत्रात नातेवाईकांप्रमाणे नोकरांचीही सोय करून ठेवली होती. रॅव्हेन्शॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये इयत्तांची क्रमवारी अगदी उलटी होती, म्हणजे प्रथम चौथी, नंतर तिसरी, मग दुसरी आणि शेवटी पहिली. चौथीच्या पहिल्या तिमाही परीक्षेमध्ये सुभाष इंग्रजीत पहिला आला. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकही त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागले. त्याचे या वयातले इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व पाहून. दुसऱ्या तिमाहीत याच्या नेमके उलट घडले. बंगालीच्या शिक्षकांनी निबंधासाठी विद्यार्थ्यांना विषय दिला, माझा आवडता प्राणी. सुभाषने आतापर्यंत एकही बंगाली पुस्तक वाचले नव्हते की बंगालीमध्ये एकही ओळ लिहिली नव्हती. शिक्षकांनी त्याचा निबंध वर्गात वाचून दाखविला. मुले खखदून हसली. इतके विचित्र बंगाली त्यांच्या कानांवर प्रथमच पडत होते. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा कोठेही मेळ बसत नव्हता. सुभाषाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. हा उपहासगर्भ अवमान मनाला झोंबला. बंगालीचा तास आला की छातीत धडधड सुरू व्हायची. सुभाषाने ठरविले, या वर्षी सारे लक्ष बंगाली भाषेच्या अभ्यासावर केंद्रित करायचे. बंगालीबरोबर संस्कृतही. वार्षिक परीक्षेमध्ये तो बंगालीत पहिला आला. संस्कृतमध्ये तर 100 पैकी 100 गुण मिळविले. संस्कृतच्या शिक्षकांना या संबंधी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, माझा निरुपाय झाला. यापेक्षा अधिक गुण देता येत नव्हते. सुभाषाचे थोरले भाऊ मामा शाळेतून घरी आले की थोडे खाऊन मैदानावर खेळायला जात. जानकीबाबूंना हे आवडत नसे. मुले खेळात रंगून गेली की त्यांचे हळूहळू अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागेल, शिवाय नको त्या मुलांमध्ये ती मिसळू लागतील अशी त्यांना भीती वाटायची. त्यामुळे जानकीबाबू क्लबमध्ये गेले की मुले बाहेर पडायची. कधी ते मुलांच्या अगोदर घरी येत. मग मुलांना बोलणी खावी लागत. सुभाषला अशी बोलणी कधी खावी लागली नाही. ते म्हणाले, आपण खरोखरच मोठं व्हावं असं ज्याला वाटत असेल त्यानं CS व्हायला हवं. त्याला खेळांची स्वभावच नावड होती. तो एकटा संध्याकाळच्या वेळी बागेत काम करायचा. घराच्या मागच्या बाजूला मोठी बाग होती, फळझाडे होती, फुलझाडे होती. काम करावे तितके थोडे होते. मग तो गच्चीवर जाऊन व्यायाम करी. बागेत पशुपक्षी होते, हरणे असत, मोर असत,
पोपट असतं, एक मुंगूसही होते. या प्राण्यांच्या स्वैर क्रीडा न्याहाळण्यात सुभाषचा वेळ निघून जाई. शाळेत असताना आपण खेळांकडे दुर्लक्ष केले हे चांगले झाले नाही, असे सुभाषला पुढे वाटू लागले. समवयस्कांमध्ये मिसळणारा मुलगा अकाली प्रौढ होतो. नको ते प्रश्न नको त्या वयात छळू लागतात. निसर्गाला अभिप्रेत असतो तो क्रमश विकास, मग तो वृक्ष असो वा माणूस. फळ एकदम पिकत नाही. ठराविक दिवस जावेच लागतात. निसर्गक्रमाची उपेक्षा करण्यात सुरुवातीला पराक्रम वाटतो, पुढे पश्चाताप होतो. वेणीमाधव दास रॅव्हेनशॉ कॉलेज स्कूलचे मुख्याध्यापक होते. पोथ्यापुराणांमध्ये वर्णिलेला एखादा शुचिरभूत ऋषीच पुनश्च पृथ्वीवर अवतरला आहे, असे वेणीमाधवबाबूंकडे पाहिले की जाणवायचे. 12 वर्षांच्या सुभाषला भेटलेला हा पहिला मोठा माणूस. इतर शिक्षक शिकवीत असत, वेणीमाधवबाबू संस्कार करीत, सेवेचे, त्यागाचे, जे शाश्वत आहे त्याचा ध्यास धरण्याचे. पुढे क्रांतिकारक म्हणून गाजलेली वीणा दास ही वेणीमाधवबाबूंचीच मुलगी. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ प्रसंगी तिने गव्हर्नर सर स्टॅनली जॅक्सन यांच्यावर गोळी झाडली. परंतु तिचा नेम थोडक्यात चुकला आणि त्यामुळे जॅक्सन वाचले. या अपराधाबद्दल वीणा दासला 9 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वेणीमाधव दास यांच्या सत्वशील व्यक्तित्वाने सुभाष इतका प्रभावित होऊन गेला की त्याने आपल्या मनाशी ठरविले, मोठेपणी आपण वेणीमाधवबाबूंसारखे व्हायचे. वेणीमाधव दास दुसरीला आणि पहिलीला शिकवत असत. त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य आपल्याला केव्हा लाभते, असे सुभाषला होऊन गेले. त्यासाठी 2 वर्षे थांबावे लागले. सुभाष दुसरीत गेला आणि वेणीमाधवबाबू त्याच्या वर्गावर येऊ लागले. वेणीमाधवबाबूंचे शिकवणे असे होते की त्यांचा तास संपूच नये, असे विद्यार्थ्यांना वाटायचे. सुभाष तर अगदी तन्मय होऊन जायचा. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 2 महिन्यांच्या आतच वेणीमाधवबाबूंची बदली झाली. वेणीमाधव दास यांचा या शाळेतील शेवटचा तास. त्यांना गहिवरून आले, मुलांनो, तुम्हाला उपदेश करावा, संदेश द्यावा इतका माझा अधिकार नाही, याची मला जाणीव आहे. मी एक साधा शिक्षक, अध्यापनात आनंद मानणारा. कोवळ्या कळीचं उमलत्या फुलामध्ये रूपांतर कसं घडून येतं, हे निरखण्याचा तरल अनुभव घेता येतो, तो अध्यापकालाच. मी या व्यवसायाकडे वळलो याचं कारण हेच. उद्या तुम्ही मोठे व्हाल, वेगवेगळ्या दिशांनी वाटचाल करू लागाल, मला विसरून जाल, काही हरकत नाही, पण सत तुम्हाला सद्बुद्धी दे, असं मी परमेश्वराकडे मागणं मागत राहीन. वेणीमाधवबाबूंना अधिक बोलवेना. सुभाष गलबलून गेला. डोळ्यात आसवे उभी राहिली. इतर विद्यार्थी हसतील म्हणून त्या अश्रूंना त्याने पापणी बाहेर ओघळू दिले नाही. शाळा सुटली. मुले घरी जाऊ लागली. वेणीमाधवबाबू त्यांच्याकडे पाहत उभे होते. सुभाष थबकला. तोही वेणीमाधवबाबूंकडे पाहू लागला. ते जवळ आले आणि म्हणाले, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. आपण पुन्हा केव्हा तरी अवश्य भेटू. दुसऱ्या दिवशी वेणीमाधवबाबूंसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक शिक्षक बोलले, विद्यार्थी बोलले, त्यात सुभाषही होता. त्याला जाणवत होते, आपल्याला जेवढे दुःख झाले आहे तेवढे मानसिक क्लेश इतरांना होत नसावेत. इतर मुलांच्या बोलण्यात उपचाराचाच भाग अधिक असावा. नाही तर समारंभ संपताच ते हस्तखिदळत बाहेर पडले नसते. आभारादाखल केलेल्या भाषणात वेणीमाधवबाबू म्हणाले, इथं आलो तेव्हा तुमच्याकडून एवढं प्रेम,
एवढी आस्था लाभेल याची कल्पना नव्हती. कटकमधलं वास्तव्य हे माझं फार मोठं स्मृतिधन ठरणार आहे. वेणी माधवबाबूंचे पुढचे भाषण सुभाषला ऐकूच आले नाही. तो नुसता त्यांच्याकडे बघत बसला. एक वेगळेच तेज त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती महिरपीसारखे विस्त होते. सुभाषला केशवचंद्र सेन आठवले. घरी त्यांचे तैलचित्र होते. त्यात असेच तेज जाणवायचे. नाही तरी वेणीमाधव दासवत ला केशवचंद्र सेन यांचे अनुचरच मानायचे. हा जुळून आलेला अनुबंध अबाधित राहावा म्हणून सुभाष वेणीमाधवबाबूंना पत्र लिहायचा. तेही उत्तर पाठवायचे. निसर्गाला संपूर्णपणे आपले अस्तित्व विसरून शरण जा, मग तुला जाणवू लागेल की निसर्ग आपल्याशी अनेक मुखांनी बोलत आहे, आपली गुपिते सांगत आहे. खरेच सांगतो, चेतनाघन निसर्गासारखा माणसाचा मित्र नाही, मार्गदर्शक नाही. तो केवळ डोळ्यांना आनंद देतो असे नाही, आपल्या अंतरात्म्याला बळही पुरवितो. सुभाष संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमाराला नदीकाठी जाऊ लागला. ते मावळते रक्तिंब तो एकाग्र चित्ताने बघत बसायचा. मनाची तंद्री लागायची. चोहो दिशांनी दाटून आलेल्या नीलकांत निर्वतेशी त्याचे नाते जोडले जायचे. वर्डस्वर्थच्या कविता सुभाषला आता अधिकच आवडू लागल्या. शाकुंतल वाचताना कण्वमुनींची हरितहर्ष पर्णशाला डोळ्यांपुढे उभी राहू लागली. कालिदासाला कविकुलगुरू का म्हणतात याचा उलगडा होऊ लागला. वेणीमाधवबाबू कटक सोडून गेले आणि सुभाषला शाळा कंटाळवाणी वाटू लागली. शाळेत जाणे, अभ्यास करणे, परीक्षेला बसणे चुकण्यासारखे नव्हते, पण त्यात पूर्वीसारखा आनंद राहिला नव्हता. सुभाषचे थोरले भाऊ कॉलेज शिक्षणासाठी आता कलकत्त्याला राहायला गेले होते. म्हणून आईही अधूनमधून तिकडे जायची. मनात येणारे विचार सुभाष तिला कळवायचा. एका पत्रात त्याने लिहिले, आपले सारे अर्जित श्रीहरीच्या चरणी समर्पित करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवे. माणूस आणि पशु यांच्यात हाच फरक आहे की पशुसृष्टीला ईश्वरत्वाची संकल्पना अज्ञात आहे. जनावर परमेश्वराची प्रार्थना करू शकत नाही. जगच्चालकाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले नाही तर मानवी जीवन व्यर्थ ठरते. ज्ञान विशाल आहे, खरोखरच अमर्यादित आहे. माझी मर्यादित बुद्धी तो ज्ञानसागर आत्मसात करायला पूर्णपणे असमर्थ आहे. म्हणून मला अधिक गरज आहे ती भक्तीची, ज्ञानाची नव्हे. मला आज श्रद्धा हवी आहे, निःशंक श्रद्धा, परमेश्वराच्या सर्वशक्तिशाली स्वरूपावर अविचल श्रद्धा. श्रद्धेतून भक्ती लाभते आणि भक्तीतून ज्ञान. ज्ञानप्राप्तीसाठी भक्तीची नितांत आवश्यकता असते असे आपल्या ऋषीमुनींनी म्हटले आहे. ते अगदी खरे आहे. आपले बौद्धिक सामर्थ्य वृद्धिंगत करणे आणि सत्नी असत यांच्यातील अंतर जाणायची क्षमता येणे हीच शिक्षणाची उद्दिष्टे असून ती साध्य झाली तरच माझे शिक्षण सार्थकी लागले असे म्हणता येईल. एखादा माणूस खूप शिकलेला असेल, त्याच्यापाशी चारित्र्य नसेल तर आपण त्याला पंडित म्हणू का? मुळीच नाही. या उलट एखादा माणूस काहीही शिकलेला नसेल, पण त्याचे आचरण शुद्ध असेल तर मी त्याला महापंडित मानायला तयार होईन. अशा माणसाच्या पायाची धूळ मी मस्तकी धारण करीन. आईला धाडलेले असेच आणखी एक पत्र. बागेत ज्याप्रमाणे दररोज नवी फुले उमलत असतात त्याप्रमाणे माझ्या मनात सदैव नवनव्या कल्पना, वेगवेगळे विचार उफाळून येतात आणि माझ्या मनोगतांचे हे आविष्कार मी तुझ्या चरणकमलांवर सादर करीत असतो. परंतु माझे हे विचार फुलातील सुगंधाप्रमाणे तुला आनंद देतात की काट्याप्रमाणे बोचतात याची मला काहीच कल्पना नाही.
क्षितिजावर ज्याप्रमाणे अकस्मात ढग गोळा होतात त्याप्रमाणे मनात विचारांची एकदम गर्दी उसळते आणि ते कोणाला तरी सांगावेत असे तीव्रतेने वाटू लागते. सर्वात जवळची तू म्हणून तुला पत्र लिहायला बसतो. आई, तुझ्या दृष्टीने शिक्षणाचा हेतू काय? तुम्ही आमच्यासाठी इतका खर्च करता, आम्हाला सकाळी मोटारीतून शाळेत पाठविता, संध्याकाळी मोटारीतून घरी आणता, दिवसातून 4-5 वेळा भरपूर खायला घालता, चांगले कपडे देता, दिमतीला नोकरचाकर ठेवता. हा सगळा त्रास, हा सारा खटाटोप खरेच कशासाठी असतो? या मागचा हेतू काय? मला तर खरोखरच काही समजत नाही. शिक्षण पुरे झाल्यावर आम्ही नोकरीधंद्याला लागू, ते ओझे एखाद्या बैलाप्रमाणे तक्रार न करता शेवटपर्यंत वाहून नेऊ आणि एक दिवस या जगातून नाहीसे होऊन जाऊ. आई, आम्ही पुढे काय करावे असे तुला वाटते? मोठेपणी आम्ही कोण झालो म्हणजे तुला आनंद होईल? आम्ही न्यायाधीश झालो आहोत, बॅरिस्टर झालेलो आहोत, वरिष्ठ सरकारी अंमलदार झालेलो आहोत, आमच्यापाशी बंगला आहे, मोटारी आहेत, शेतीवाडी आहे, नोकरांचा ताफा आहे. आमचे हे वैभव पाहून लोक आम्हाला सलाम करीत आहेत. हे पाहणे तुला आवडेल का? समजा आम्ही गरीब आहोत, परंतु खरीखुरी माणसे झालेली आहोत हे ओळखून समाजातील विचारशील आणि पुण्यशील माणसे आम्हाला मान देत आहेत. हे पाहण्यात तुला समाधान वाटेल. आपल्या मुलाने कोण व्हावे या संबंधीची तुझी कल्पना जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. दयाळू देवाने आम्हाला माणसाच्या जन्माला घातले आहे, चांगले शरीर दिले आहे, बुद्धी आणि शक्ती पुरविली आहे. हे सारे कशासाठी? यामागे त्याचा काहीतरी उद्देश असेलच ना? तो आपण विचारात घेतो का? त्यासाठी हा देह झिजवितो का? या युगात परमेश्वराने एक नवी, जी पूर्वीच्या युगात अस्तित्वात नव्हती अशी वस्तू निर्माण केली आहे. परमेश्वराची ही नवनिर्मिती म्हणजे बाबुलोक. आपण सगळे बाबुलोक आहोत. देवाने आपल्याला 2 पाय दिले आहे, परंतु आपण 40 ते 45 मैल चालू शकत नाही, कारण आपण बाबू आहोत. आपल्याशी 2 हात आहेत, पण आपण त्यांचा वापर करीत नाही. हातांनी श्रम करायला लाजतो, कारण आपण बाबू आहोत. देवाने आपल्याला भक्कम शरीर दिले आहे, परंतु कष्ट करणे आपण हलके समजतो, कारण आपण बाबू आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला नोकर लागतो. आपले अवयव नीट वळत नसल्यामुळे आपल्याला थोडीशी हालचाल करणेही त्रासदायक ठरते, कारण आपण बाबू आहोत. उष्ण कटिबंधात जन्माला येऊनही आपल्याला उन्हाळा सोसवत नाही, कारण आपण बाबू आहोत. थंडीला आपण इतके घाबरतो की डोक्यापासून पायापर्यंत लोकरीच्या जाडजाड कपड्यांनी स्वतःला वेढून टाकतो, कारण आपण बाबू आहोत. आपण बाबूंसारखेच वागतो, कारण आपण बाबू आहोत. खरे तर माणसाच्या वेशातली आपण जनावरेच आहोत, जनावरांपेक्षाही खालची. कारण बुद्धी असूनही तिचा वापर करीत नाही. जन्मापासून ऐशारामात राहायची सवय जडल्यामुळे आपण कष्ट सहन करायची क्षमता गमावून बसलो आहोत. जन्मभर आपण इंद्रियांचे गुलाम होऊन बसतो आणि मग हे जीवन आपल्याला भारभूत वाटायला लागते. सुभाषची ही पत्रे प्रभावती देवी थोरल्या मुलांना कौतुकाने दाखवायच्या. सतीश, शरद, सुरेश, सुधीर, सुनील सगळे म्हणायचे, 15 वर्षांच्या मुलानं हसावं, खेळावं, गाणं म्हणावं, बागडावं, खाऊन प्यावं. अशा या वयात सुभाषला कोणीतरी झपाटून टाकलं असावं असं वाटतं. एखादा साधू बैरागी त्याला हिमालयात घेऊन गेला नाही म्हणजे मिळवलं. प्रभावती देवींचे काळीज काळवंडून जायचे. अधूनमधून जानकीबाबू कलकत्याला येत. सुभाषची पत्रे वाचत. एकीकडे त्याच्या प्रगल्भतेचे नवल वाटे,
दुसरीकडे मन व्याकुळ होई. ते म्हणत, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. सुभाषचे पाय त्याला कोणच्या वाटेवर नेऊन ठेवणार आहेत देव जाणे. याच सुमाराला सुभाषला वेगळाच त्रास जाणवू लागला. तो दुसऱ्यांना दिसत नव्हता. त्यांना सांगता येण्यासारखाही नव्हता. मन आणि शरीर यांच्या द्वंद्वाचा जीवघेणा त्रास. मन सर्वसंग परित्यागासाठी आसुस्त होते. शरीराला अनामिका खुणवायची. त्या सुकुमार कायेला कवेत घ्यावे, तिच्या टंच स्पर्शात स्वतःला झोकून द्यावे, तिच्या ओठांवर ओठ ठेवताना कावराबावरा श्वास अनुभवावा, अशी ओढ लागायची. मन विरक्त होऊ पाहत होते. शरीराला अनुरागाचे आकर्षण वाटत होते. शरीराच्या मानाने मनाचे सामर्थ्य तोकडे पडायचे. सुभाष कासावीस होऊन जायचा. जे जागेपणी तेच स्वप्नात तनामिका अभिसार करून यायची. मंचकावर विसावायची. तिचे मंथर विभ्रम विलोभनीय भासत. या चक्रव्यूहातून सुभाषची सुटका केली 10 वर्षांपूर्वी अस्तंगत झालेल्या तपस्व्याने. सुभाषाचे एक आप्त नुकतेच शेजारी राहायला आले होते. सुभाष त्यांना भेटायला गेला. त्यांच्या मेजावर काही ग्रंथ होते. त्यातला एक सुभाष सहज चाळू लागला. साक्षात्कार घडावा तसे होऊन गेले. जीवनाचे सारे श्रेय कशात साठविले आहे ते काही क्षणातच आकळले. स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा तो संग्रह होता. समग्र विवेकानंद बरोबर घेऊन सुभाष घरी परतला. आता काही दिवस तो त्याच विश्वात वावरणार होता, मनाला संयमाचे सामर्थ्य प्राप्त होईपर्यंत. हळूहळू वादळ विरू लागले आणि जीवनहेतूचा उलगडा होऊ लागला. आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच. केवळ स्वतःच्या कल्याणाचा विचार हा झाला संकुचित स्वार्थ. केवळ इतरांच्या भल्याची काळजी हे ठरते आंधळे औदार्य. प्रगल्भ व्यक्तिमत्वालाच व्यष्टीचे विकसन आणि समष्टीचे संवर्धन यांचा समन्वय साधता येतो. आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच्या एका सूत्रात स्वामी विवेकानंदांनी हा मनोज्ञ मिलाफ घडवून आणला. विवेकानंद म्हणजे प्राचीन आणि अर्वाचीन, चिरंतन आणि तात्कालिक यांचा सुरेख संग. अरण्यात जाऊन, आश्रम बांधून, जनलोकांपासून अलिप्त राहून आत्मज्ञान संपादन करण्याच्या मध्ययुगीन मठाधिपतींचा मार्ग सुभाषला अपुरा वाटू लागला. केवळ उपयुक्ततेच्या निकषावर ग्राह्य काय आणि त्याज्य काय याचा विवेक करण्याचे बेंथॅम आणि मिल यांचे प्रतिपादन उथळ भासू लागले. एके ठिकाणी विवेकानंद म्हणतात, हिंदपुत्रांनो, गरजून सांगा की, होय, हा अर्धनग्न भारतीय माझा भाऊ आहे, हा अर्धशिक्षित भारतीय माझा आप्त आहे. निष्क्रिय अवस्थेत सारे आयुष्य वाय घालविणाया साधू बैराग्यांना त्यांनी बजाविले. केवळ गीता वाचून मोक्ष मिळत नाही. एखाद्याला तो फुटबॉलच्या मैदानावरही मिळविता येतो. सुभाषाने हे सारे साकल्याने वाचले, सगळेच समजले असे नाही. 15 वर्षांच्या मुलाला तेवढी समज असणे शक्यही नव्हते, परंतु एक झाले. आंतरिक उलथापालथ घडून आली. आपल्या आयुष्याचा अर्थ कशात सामावलेला आहे हे गुज गवसले. आत्मज्ञानाची उपासना आणि समाजकारणाची आराधना. विवेकानंदांकडून सुभाष विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे वळला. विवेकानंदांची विचारसंपदा पत्रांच्या रूपाने, भाषणांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. रामकृष्ण परमहंस जवळजवळ अशिक्षितच. त्यांनी काहीही लिहून ठेवलेले नाही. ते लोकविलक्षण जीवन जगले आणि त्याचा अन्वयार्थ विशद करण्याचे कार्य इतरांवर सोपवून निजधामाला गेले. रामकृष्णांच्या आठवणी त्यांच्या शिष्यांनी शब्दबद्ध करून ठेवल्या. त्यांच्या आधारे या परमहंसाची साधना समजावून घ्यायची. मुक्तीचा मार्ग आत्मसंयमनातून सापडतो,
हे रामकृष्णांच्या जीवनाचे सार समजायला हरकत नाही. यात नवे असे काहीच नव्हते. हजारो वर्षांपूर्वीच्या उपनिषदांनी हेच प्रतिपादन केले आहे. नचिकेताच्या निष्ठेने कर्तव्याला सामोरे जा. रामकृष्णांची महती ही की त्यांनी ही शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणली. आत्मविद्येचे अत्युच्च शिखर म्हणजे रामकृष्ण परमहंस असे जे मानले जाऊ लागले ते यामुळेच. वासनांवर विजय मिळवायचा म्हणजे काय करावे लागते, विकारांचा विध्वंस घडवून आणण्यासाठी कोणते यमनियम अनुसरायचे असतात याचा वस्तुपाठ म्हणजे परमहंसांचा दिनक्रम. एक खरे रामकृष्ण दूरचे वाटतात, विवेकानंद जवळचे. रामकृष्ण त्यांच्यासारखे तेच. दुसरा होणे नाही. विवेकानंदांची धर्मपताका खांद्यावर मिरविणे शक्य आहे. कटकमध्ये सुभाष सारखे आणखी अभ्यासक होते. ते आपोआपच एकत्र आले. गावाबाहेर जाऊन तास तास विवेकानंद समजावून घेऊ लागले. हेमेंदू सेनचा गळा गोड होता. तो आर्तस्वरात भजने म्हणायचा. या तरुणांना भोवतालचे भानच उरले नाही. सदानकदा ते त्याच चिंतनात मग्न. इतरांनाही मुले विक्षिप्त वाटू लागली. घरी आणि बाहेर त्यांच्या संबंधी चर्चा सुरू झाली. जानकीबाबूंना हे कळले. त्यांनी सुभाषला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी खूप संतापलेही. त्यांनी सुभाषशी बोलणे सोडून दिले. सुभाषची ही अवस्था पाहून प्रभावती देवी तर रडू लागायच्या. आपला मुलगा वेडा होतो की काय अशी त्या माऊलीला भीती वाटायची. सुभाषवर याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट तो अधिकच बाहेर राहू लागला. घराबरोबरचा संबंध नावापुरताच उरला. रामकृष्णांनी म्हटले आहे, योगसाधना एकांतात करावी. ती इतरांच्या दृष्टीला पडता कामा नये. हे जमावे कसे? घरात सदैव गडबड. सुभाष सूर्यास्त झाल्यावर आपल्या खोलीत जाऊन ध्यानस्थ बसायचा. अंधारामुळे तो दिसायचा नाही. एकदा शारदा अंथरुण घालायला वर आली आणि अडखळली. वाटेत मध्ये काय पडले आहे हे ती चाचपून पाहू लागली. गाठोडे नव्हते, सुभाष होता. शारदा कोणापाशीही हे बोलली नाही. सुभाषचे प्रयोग चालूच होते. पांढऱ्या भिंतीवर काळे वर्तुळ काढून ते निरखत बसायचे. निळ्या आकाशाकडे नजर लावायची. माध्यान्हीच्या सूर्याकडे एकटक बघत उभे राहायचे. हे सारे चित्तवृत्तींचा निरोध व्हावा यासाठी. पण हे सारे तात्पुरते ठरायचे. शरीर पुन्हा अस्वस्थ व्हायचे. हा सगळा आटापिटा गुरुविना व्यर्थ. त्या क्षेत्रातल्या कोणातरी अधिकारी व्यक्तीकडून रीतसर दीक्षा घ्यायला हवी. कटकपासून जगन्नाथपुरी जवळच. त्यामुळे तेथे येणाऱ्या संतमहंतांचा कटकमध्येही निवास घडे. सुभाष आणि त्याचे मित्र दिसेल त्या बैराग्याचे पाय धरू लागले. हठयोगासंबंधी विचारू लागले, पण त्यांना यातले काहीही माहीत नसायचे. साधूच्या वेशात भोंदूच फाय. अंगाला राख फासणारे, जटा वाढविणारे, भगवी कफनी घालणारे सगळेच जण योगसाधना जाणणारे संन्यस्त नसतात हे कळून यायला वेळ लागला. कटकमध्ये एक नामवंत डॉक्टर होते. त्यांनी ज्या महंतांकडून गुरुमंत्र घेतला होता ते अलीकडचे डॉक्टरांकडे मुक्कामाला आलेले होते. गावातले अनेक लोक त्यांच्या दर्शनाला जात असत. सुभाषही गेला. नमस्कार करून बाजूला जाऊन बसला. महंत नवदी पार केलेले, पांढरी शुभ्र दाढी, कपाळावर बुक्क्याचा ठसठशीत टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ. त्यांनी काही सूक्ते रचली होती. त्यांचे पारायण चालू होते. निघताना डॉक्टरांनी सुभाषला पुस्तिका दिली. तिच्यात ही सूक्ते होती. सुरुवातीला काही सूचनाही होत्या.
पहिली सूचना मांसाहार वर्ज्य करा. जानकीबाबूंच्या घरात तर दररोज मासे तळले जायचे. सुभाषने शाकाहार सुरू करताच घरातल्या इतरांनी त्याची चेष्टा आरंभली. म्हणाले, हे खूळ डोक्यातून काढून टाक. सुभाषला जबरदस्तीने मांसाहारी पदार्थ वाढण्यात येऊ लागले. पानावरून तो तसाच उठायचा. दुसरी सूचना, दररोज सकाळी स्नान झाल्यावर यातली काही सूक्ते म्हणायची. हे अवघड नव्हते. तिसरी सूचना, पठणाला प्रारंभ करण्यापूर्वी मातापित्यांना वंदन करून यायचे. आली का आफत? एकतर जानकीबाबूंच्या घरात तशी प्रथा नव्हती. शिवाय आईवडिलांना जुमानायचे नाही अशी सुभाषची धारणा झालेली होती. विद्रोहाशिवाय विरक्ती नाही असे तो धरून चालला होता. तरीही हा आदेश पाळायलाच हवा होता. अंगात बरेच बळ आणून सुभाष जानकीबाबूंच्या खोलीत गेला. वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. जानकीबाबू दचकलेच. म्हणाले, आज तुला झालं आहे तरी काय? सुभाष बोलता तिथून बाहेर पडला. माझघरात गेला. आईच्या पाया पडला. प्रभावती देवींनाही नवल वाटले. त्यांनीही तसेच विचारले, हा एवढा हट्टी आणि एककल्ली मुलगा असा अकस्मात सुधारला कसा? याची घरात चर्चा होऊ लागली. सुभाषने काही दिवस हा नियम पाळला. पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही असे दिसून आल्यावर सोडून दिला. महंत मागे पडले. हठयोगाचा अट्टाहासही ओसरला. पुन्हा विवेकानंद आठवले. गरिबांचे अश्रू पुसा. तीच खरीखुरी मानवतेची सेवा होय. निर्धनाला, निराधाराला सहाय्य केल्यानेच जगन्नियंता नारायण प्रसन्न होतो. दाराशी साधू, बैरागी, फकीर कोणीही येवो, सुभाष त्याच्या हातावर पैसा 2 पैसे ठेवू लागला. तेवढ्यापुरते समाधान व्हायचे. कोणाच्या तरी आपण उपयोगी पडत आहोत याचे. पण हातून काही घडत नाही याची रुखरुख होतीच. कोणी तरी सांगितले, निरक्षरांना साक्षर करा. आपल्या देशाची आजची गरज तीच आहे. सुभाष आणि त्याचे मित्र कटक जवळच्या खेड्यात गेले. प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी थोडेसे शिकविले. शिक्षकांना आणि गावक्यांना या मुलांचे कौतुक वाटले. तुम्ही कोण, कुठले याची त्यांनी अगत्याने विचारपूस केली. पहिला अनुभव उत्साहवर्धक होता. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खेडेगावात गेले. तिथली माणसे यांच्याजवळ येईना. यांना पाहून दूर पळू लागली. शेतसारा वसूल करायला सरकारी माणसे आली असावीत अशी त्यांची कल्पना झाली. ग्राम सुधारणेच्या प्रकल्पाची ही अशी दशा झाली. अभ्यासात मन लागत नव्हते. जानकीबाबू संतापले. हा एवढा हुशार मुलगा पण पार वाया जाणार. 1913च्या मार्चमध्ये सुभाष मृगच्या परीक्षेला बसला. शिक्षकांनीही आशा सोडून दिली होती. सुभाष सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दुसरा आला. याला अभ्यास करताना कोणीही पाहिले नव्हते. जानकीबाबूंनी ठरविले, आता याला इथे ठेवून उपयोगाचे नाही. कॉलेज शिक्षणासाठी याला कलकत्त्याला शर्गकडे पाठवायचे. त्याशिवाय त्याची ही संगत सुटणार नाही. आणि संगत सुटत नाही तोपर्यंत तो सुधारणारही नाही. बहकलेली मुले कटकमध्ये मुठभर असतील तर कलकत्त्यात ढीगभर असली पाहिजे याची जानकीबाबूंना कल्पना नसावी. म्हणून ते सुभाषला शर्गकडे पाठवून निर्धास्त झाले. कलकत्त्याला यायची सुभाषची ही पहिलीच वेळ नव्हती. लहानपणापासून तो कितीतरी वेळा आईवडिलांबरोबर, थोरल्या भावांबरोबर येथे आला होता. पण ते राहणे थोडे असायचे, 8-10 दिवसांचे. आता तो इथलाच होणार होता.
सुभाष प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जाऊ लागला. येथे पुन्हा त्याला हेमंतकुमार सरकार भेटला. मागे तो वेणीमाधवबाबूंची चिठ्ठी घेऊन कटकला आला होता. सुरेशचंद्र बानर्जी आणि जुगलकिशोर आद्ये यांनी नवविवेकानंद समूह स्थापन केला होता. हेमंतकुमार सरकार त्या समूहात होता आणि त्याच्यामुळेच सुभाषही त्या समूहामध्ये प्रविष्ट झाला. या समूहाला पुढे महाविद्यालय सुरू करायचे होते. स्वामीजींच्या संदेशाचा संस्कार करणारे या संकल्पित महाविद्यालयातील भावी प्राध्यापक म्हणून सुभाषकडे पाहण्यात येऊ लागले. या समूहातील सदस्यांनी शपथ घेतली होती, अविवाहित राहायचे, अल्प वेतनावर उदरनिर्वाह करायचा आणि उर्वरित वेळ रंजल्या गांजलेल्यांच्या दुःख निवारणार्थ व्यतीत करायचा. या समूहाला राजकारणाचे वावडे नव्हते. मात्र क्रांतिकारकांचा शस्त्राचारी उद्रेक त्यांना पूर्णपणे वज्र्य होता. समूहाचा सारा भार विधायकतेवर, चारित्र्य संवर्धनावर ठेवायचा, या बाबतीत त्यांच्यात दुमत नव्हते. सुभाष कलकत्याला आला तेव्हा तेथे विवेकानंदांप्रमाणे आणखी एक नाव गाजत होते, अरिमर्द घोष यांचे. आता त्यांनी राजकारण संन्यास घेतला होता आणि पाडिचेरीला जाऊन ते दिव्य जीवनाची अनुभूती घेत होते. परंतु वंगभंग विरोधी आंदोलनाच्या वेळचे त्यांचे तेजस्वी दर्शन लोकांना अजून आठवत होते. लोक म्हणायचे, अरिमर्दबाबू भगवान बुद्धाप्रमाणे तपाचरण करायला गेले आहेत. 12 वर्षांनी ते परत येतील आणि मातृभूमीची मुक्तता करतील. त्यासाठीच ते दैवी सामर्थ्य संपादन करायला तिकडे राहत आहेत. सुभाषला अरिमर्दांची ओळख झाली ती त्यांच्या त्यावेळी प्रकाशित होत असलेल्या आर्य मासिक पुस्तिकेमधून. अरिमर्दांचे अध्यात्मविषयक विचार त्या मासिक पुस्तिकेमधून सुभाषला वाचायला मिळायचे. अनेक समस्यांचा गुंता सुटायचा. अरिमर्द त्या काळात कलकत्त्यामधील आपल्या निवडक स्नेह्यांना पत्रे लिहित असत. या पत्रांचे गटागटाने वाचन व्हायचे. एखाद्याने ते मोठ्याने वाचून दाखवायचे आणि इतरांनी ऐकायचे, अशी प्रथा रूढ झाली होती. एका पत्रात त्यांनी म्हटले होते, आपल्यापैकी प्रत्येकाने त्या दैवी विद्युत शक्तीचे जनित्र व्हायला हवे. तसे झाले तर आपल्यापैकी प्रत्येकजण भोवतालच्या हजारो लोकांना शाश्वत सत्याचा आणि आत्मानंदाचा प्रकाश दाखवू शकेल. सुभाषला जाणवले, या देशात परिणामकारक परिवर्तन घडवून आणायचे असेल तर या कार्याच्या प्रवर्तकांनी आपली आध्यात्मिक उन्नती करून घेतली पाहिजे. शंकराचार्यांचा मायावाद सुभाषला पटत नव्हता आणि त्याचा पर्यायही उमगत नव्हता. गीतेने ज्ञान, भक्ती आणि कर्म हे 3 योग प्रतिपादन केले आहे. त्यात नंतर हठ आणि राज या योगांची भर पडली. या 5 योगमार्गांचा समन्वय कसा साधायचा हे सुभाषला अरिमर्दांकडूनच समजले. अध्यात्मसाधनेत भक्ती इतकेच ज्ञान आणि कर्म यांना महत्त्व आहे, याचा पुरस्कार श्री अरिमर्दांनी इतक्या आग्रहाने केलेला आहे की या बाबतीत ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यापेक्षा पुढे गेले आहे, असे सुभाषला जाणवले. तो उद्गारला, साया मानवजातीला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य श्री अरिमर्दांपाशी खचितच आहे. सुभाषचे मन कळत अरिमर्दांशी सुरेंद्रनाथ बानर्जी यांची तुलना करू लागले. सुरेंद्रनाथ म्हणजे एकेकाळचे बंगाली जनतेचे लाडके नेते. काँग्रेसच्या जडणघडणीत सहभागी झालेले. महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये सभा भरली होती. सुभाषने सुरेंद्रनाथांना पहिल्यांदा पाहिले ते याच वेळी. त्यांचे वक्तृत्व मोहक होते. स्वरांची कंपने श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत भिडत होती. तरीही सुभाषला जाणवले, अरिमर्दांच्या साध्यासुध्या शब्दांमध्ये जो ध्यास आढळतो तो सुरेंद्रबाबूंपाशी नाही.
ते मनापासून बोलत होते तरीही वरवरचे वाटत होते. थोरल्या सतीशला अरिमदांचे एक भाषण पाठ होते. ते तो नेहमी म्हणून दाखवायचा, तुमच्यापैकी काही जण तरी मोठे झालेले पाहायला मी उत्सुक आहे. हा मोठेपणा तुम्हाला स्वतःसाठी मिळवायचा नाही. हिंदुस्थान मोठा व्हावा म्हणून हवा आहे. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या मेळाव्यामध्ये हिंदुस्थानला ताठमानेने उभे राहता यावे म्हणून हवा आहे. तुम्ही गरीब असाल, तुमच्यापाशी बुद्धिवैभव नसेल, काही हरकत नाही. जे आहे ते सारे मातृभूमीच्या चरणी समर्पित करा. ती श्रीमंत व्हावी म्हणून तुम्ही गरिबी सहन करा. ती आनंदी व्हावी म्हणून तुम्ही दुःख सोसायला सिद्ध व्हा. कलकत्त्यामध्ये त्या काळात क्रांतिसंघ स्थापन होत होते. उद्दाम इंग्रज अधिकाऱ्यांच्या रोखाने हातबाप फेकले जात होते. पिस्तुलांमधून गोळ्या बाहेर पडत होत्या, पण सुभाष त्यापासून अलिप्त होता. आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक सेवाभाव या व्यतिरिक्त दुसरे काही सुचत नव्हते. कटकप्रमाणे येथेही त्याचा गुरुसाठी शोध सुरू झाला. इथल्या प्रत्येक मठात, प्रत्येक आश्रमात तो जाऊन आला. समाजकारणाचा भाग म्हणून तो अनाथ भांडाराचे कार्य करू लागला. या भांडाराचे कार्यकर्ते रविवारी सकाळी घरोघर जाऊन गरीब-गुरिबांसाठी धान्य आणि पैसे जमवत असत. प्रत्येक स्वयंसेवकाने 50 शेर तरी तांदूळ प्रत्येक रविवारी आणायला हवा, अशी संयोजकांची अपेक्षा असे. सुभाषाने खांद्याला झोळी अडकविली आणि तो बाहेर पडला. ही अशी भीक मागायची त्याला शर्म वाटू लागली. असे काम त्याने आतापर्यंत कधीही केले नव्हते. आपला मुलगा इतरांसाठी का होईना, पण भीक मागत हिंडत आहे असे जर आपल्या वडिलांना कळले तर त्यांना काय वाटेल, हा विचार मनात येई. समोरून कोणी ओळखीचा माणूस येताना दिसला की सुभाष खाली मान घालून झपझप शेजारच्या गल्लीत निघून जाई. शाळेप्रमाणे कॉलेजमध्येही सुभाषचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अभ्यासात नच लागेना. प्राध्यापकांची ही निरर्थक प्रवचने कशासाठी ऐकायची, असे त्याला होऊन जाई. गणिताचे प्राध्यापक तर विद्यार्थ्यांना वैताग आणत. हा कंटाळा जावा म्हणून सुभाष वेगवेगळी कामे अंगावर घेऊ लागला, अर्थात खेळ सोडून. प्रफुल्लचंद्र रॉय हे नामवंत रसायनशास्त्रज्ञ तेव्हा प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकवत असत. रसायन हा विषय घेतलेला नसतानाही सुभाषने त्यांची ओळख करून घेतली. सुभाष वादसभा आयोजित करू लागला. अतिवृष्टी आणि अवर्षण यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी निधी जमवू लागला. विद्यार्थ्यांची बाजू प्राचार्यांपुढे मांडू लागला. समवयस्कांच्या सहली काढू लागला. हळूहळू त्याची आत्मकेंद्रितता कमी होऊ लागली. व्यक्तिगत योगसाधनेसाठी एकांतात बसून राहण्याऐवजी विद्यार्थ्यांसमवेत हिंड्या फिरण्यात आनंद वाटू लागला. एखादा साधाच प्रसंग, पण विशिष्ट मानसिक क्षणी आयुष्यावर केवढा प्रभावी परिणाम करून जातो. एक म्हातारी विकलांग भिकारीण सुभाषच्या घरासमोर बसायची. जाणाया येणाया पुढे हात पसरायची. घरातून बाहेर पडताना, घरी परतताना ती सुभाषच्या हमखास नजरेला पडायची. सुरकुत्या पडलेला तिचा जीर्णशीर्ण चेहरा, अंगावरचे विरलेले, फाटलेले कपडे, तिच्याकडे पाहिले की सुभाषला वाटायचे, आपण अपराधी आहोत. या बाईपाशी राहायला साधी झोपडी नाही, लाज झाकायला पुरेसे कपडे नाहीत, पोटाची खळगी भरण्याइतके अन्न हमखास मिळेल याची शाश्वती नाही. आपल्याला या 3 मजली घरात राहण्याचा, चांगले कपडे घालण्याचा, रुचकर पदार्थ खाण्याचा काय अधिकार आहे? जगात सगळीकडे हे एवढे दुःख आणि दैन्य भरून राहिलेले असताना आपल्या योगसाधनेला काय किंमत?
त्याऐवजी आपण सध्याच्या विषम समाजरचनेविरुद्ध लढायला हवे. पण आपण एकटे काय करणार? शतकानुशतकांची परंपरा लाभलेली रचना एका दिवसात मोडता येत नाही, बदलून टाकणे जमण्यासारखे नसते. आपण एकच करू शकतो, त्या समोरच्या म्हातारीचे दुःख काही प्रमाणात कमी करणे आपल्याला जमू शकेल, कोणालाही कळवून देता. सुभाषच्या घरापासून प्रेसिडेन्सी कॉलेज 3 मैल दूर होते. तो ट्रामने जायचा यायचा. सुभाष पायी जाऊ लागला आणि ट्रामच्या भाड्याचे पैसे म्हातारीला देऊ लागला. अपराधाची बोच काहीशी बोथट झाली. कलकत्ता त्या काळी क्रांतिकारकांची काशी म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे एखादी नवी युवक संघटना अस्तित्वात आली की सरकार तिच्याकडे संशयाने पाहू लागे. नवविवेकानंद समूहाबाबतही असेच झाले. वरकरणी हा समूह विधायकतेची भाषा बोलत असला तरी त्याचे काही सदस्य आतून क्रांतिकारकांशी संपर्क साधून आहे, असे सरकारला वाटे. नाताळच्या सुट्टीत समूहाने कलकत्त्यापासून 50 मैलांवर असलेल्या शांतीपूर येथे शिबिर घेतले. सगळ्यांनी स्वामी विवेकानंदांसारखा भगवा वेश परिधान केला होता. पोलिसांना बंकिमचंद्रांच्या आनंदमठची आठवण झाली. त्यांनी शिबिरावर छापा घातला आणि सगळ्यांची नावे आणि पत्ते टिपून घेतले. त्यामुळे काही जण समूहातून आपोआप गळाले. समूहाचे सदस्य अनेक प्रमुख व्यक्तींना भेटून विधायक कार्यासंबंधीचे त्यांचे विचार समजावून घेत. असेच ते एकदा गुरुदेव टागोरांना भेटण्यासाठी शांतिनिकेतनला जाऊन आले. गुरुदेवांनी त्यांना सांगितले, तुमच्या कार्याची दिशा ग्रामीण भागाकडे वळली पाहिजे. तिथं जेवढं काम करावं तेवढं अपुरं ठरावं अशी परिस्थिती आहे. आपली खेडी म्हणजे दारिद्र्य आणि अज्ञान यांची आग्रह. शेती आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, कुटीरोद्योग आहेत, कितीतरी अंगांनी तुम्हाला आपल्या खेडूत बांधवांचा उद्धार करता येईल. हा विचार त्यावेळी देशात प्रथमच बोलून दाखवला जात होता. सुभाषला गुरुदेवांच्या परिणत प्रज्ञेसंबंधी परमादर वाटू लागला. कलकत्त्याला सुभाष अधिकच बिघडला. कटकला तो निदान रात्री तरी घरी यायचा. कलकत्त्यामध्ये तो दिवसचे दिवस बाहेर राहू लागला, शरदलाल सांगताच. अशा वेळी हेमंतकुमार सरकार त्याच्या समवेत असायचे. हेमंतकुमार सरकार हा सुभाषचा पहिला मित्र, दिलीप कुमार रॉय हा दुसरा. मित्र म्हणावे असे हे दोघेच. पुढे सुभाषने कलकत्ता महापालिकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नोकरी पत्करली तेव्हा हेमंतकुमारला आवडले नाही. 12 वर्षांच्या मैत्रीकडे पाठ फिरवून तो सुभाषपासून कायमचा दूर गेला. दुर्गापूजेच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुभाष कटकला यायचा. जुने मित्र भेटत. आता त्यांनी स्वेच्छासेवा संघ स्थापन केला होता. कटकच्या परिसरात पटकी 5वीला पुजलेली. नेहमी साथ यायची आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडायचे. सुभाष असाच एकदा कटकला आलेला असताना भोवतालच्या अनेक खेडेगावांमध्ये पटकीने थैमान मांडले होते. रुग्णांची शुश्रूषा करायला मित्र जाणार होते. अनायासे आईवडील परगावी गेले होते. सुभाष मित्रांबरोबर निघाला. त्यांच्यामध्ये कोणीही डॉक्टर नव्हता. एक अर्धा डॉक्टर होता, म्हणजे त्याच्याजवळ होमिओपॅथीचे पुस्तक आणि काही औषधे होती. तेवढ्या बळावर पटकीला अटकाव करणे शक्य होणार नव्हते. पण काहीतरी केल्याचे समाधान नक्कीच मिळणार होते. 2 दिवसात येतो असे रणेनमामाला सांगून सुभाष बाहेर पडला. आठवडा होऊन गेला तरी सुभाष परत आलेला नाही. हे पाहून रणेनमामाने दुसऱ्या एकाला सुभाषला हुडकून काढण्यासाठी धाडले. या 8-10 दिवसात सुभाषला सर्वस्वी नव्या जगाचे दर्शन घडले.
खराखुरा हिंदुस्थान पाहायला मिळाला. खेड्यापाड्यांमध्ये वसलेला हिंदुस्थान. गरिबी म्हणजे काय चीज असते हे प्रत्यक्ष दिसले. स्त्रियांच्या अंगावर जेमतेम एक वस्त्र, ते धुवायचे, वाळवायचे आणि मगच घराबाहेर पडायचे. खायला मिळाले तर खायचे, नाही तर उपाशी राहायचे. काही अपाय झाला तर भक्ताकडे जायचे. तो सांगेल ते करायचे. त्याचे उपाय अमानुष असत. ते मुकाट्याने सोसायचे. घरात अंधार, मनात अंधार. रोगराई आली की माणसे किडामुंगीसारखी मरत. कोणाला त्याचा खेद नाही, खंत नाही. मरण अंगवळणी पडलेले. देवाचा कोप झाला म्हणायचे आणि स्वस्थ बसायचे. सुट्टी संपली. सुभाष कलकत्त्याला परतला आणि पुन्हा गुरुचा शोध सुरू झाला. कळले की 60 मैलांवरच्या एका गावात तरुण संन्यासी राहत आहे. तो पंजाबमधून आलेला आहे म्हणे. हेमंतकुमारला बरोबर घेऊन सुभाष त्याच्याकडे जाऊ लागला. दिवस असो, रात्र असो, पाऊस येवो, थंडी पडो, त्या संन्याशाचे वास्तव्य सदैव एका झाडाखाली. कधी कोणाकडे काही मागायचा नाही. कोणी समोर ठेवले तर त्यातील एखाद दुसरे फळ खाई, एवढेच. वर आभाळ आधार, धरतीचे अंथरुण, मिळे खाव्या तेव्हा भूक घ्यायची भागवून. अशी त्याची वृत्ती. भर दुपारी तो पंचाग्नी पेटवायचा आणि त्या धगीत त्याची ध्यानधारणा चालायची. रात्री अंगावरून साप जात, पण याच्या निद्रेत व्यत्यय येत नसे. हा माणूस जर थोडा शिकलासवरला असता तर सुभाषने त्याला नक्कीच गुरु केले असते. एकाने सांगितले, गुरु असा सहजासहजी भेटत नाही. वणवण भटकावं लागतं. 1914च्या मेमध्ये सुभाष घरातून बाहेर पडला, कोणालाही न कळविता. जवळ पैसे नव्हते, मित्राकडून उसने घेतले. हरिपाद चट्टोपाध्याय बरोबर यायला तयार झाला. दोघे निघाले. लक्ष्मण झुला, ऋषिकेश, मथुरा, वृंदावन, गया, वाराणसी, हरिद्वारपासून हेमंतकुमार सरकारही बरोबर होता. वाटेत दिल्ली पाहिली, आग्रा पाहिले. गुरुकुल आणि ऋषिकुल यासारख्या अध्ययन केंद्रात जाऊन आले. हरिद्वार येथल्या मठात एकाने हटकले, तुम्ही बंगाली आहात, मासे खाता, आमच्या पंक्तीला बसू नका, दूर तिकडे जाऊन खा. गयेलाही तोच प्रकार. सुभाष त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतःला शंकराचार्यांचे अनुयायी म्हणवता आणि हा असा भेदाभेद करता. सर्वतोत्सृज भेदज्ञान हे आचार्यांचं वचन तुम्हाला ठाऊक नाही का? कुसुम सरोवर. इथे एक मौनी बाबा भेटले. गेल्या 10 वर्षांत ते एक शब्दही बोलले नव्हते. वाराणसीला रामकृष्ण मिशनच्या मठात सुभाषने मुक्काम केला. तेथले स्वामी ब्रह्मानंद जानकीबाबूंना ओळखत होते. त्यामुळे वास्तव्य काही दिवस वाढले. इकडे घरी कल्लोळ माजला होता. आई घाबरून गेली होती. सुभाषने जीवाचे बरे वाईट तर करून घेतले नाही ना, या शंकेने प्रभावती देवी कासावीस झाल्या. त्यांनी शरदला लिहिले, काहीही करून सुभाषला शोधून काढ. शरद आणि सत्येनमामा यांची धावपळ सुरू झाली. पोलिसात कळविणे प्रशस्त वाटेना. नसता त्रास मागे लागायचा. हावडा येथे सत्येनमामांच्या ओळखीचा ज्योतिषी होता. त्याने प्रश्नकुंडली मांडली आणि दिलासा दिला, मुलगा सुखरूप आहे. त्याला काहीही झालेलं नाही. एकटा नाही, बरोबर 2 जण आहेत. केव्हा परत येई? उशिरात उशिरा 20व्या दिवशी. सध्या कुठं आहे? व अक्षरानं सुरू होणाऱ्या गावामध्ये. जवळ वैद्यनाथ होते. सत्येनमामा तेथे जाऊन आले. सुभाष भेटला नाही. तो वाराणसीला होता.
एके दिवशी सकाळी सुभाष घरी परत आला. शरद त्याला घेऊन कटकला गेला. रडतरडत आई म्हणाली, माझा छळ करण्यासाठीच तू जन्माला आलेला असावास. पदरी मुली आहेत म्हणून, नाही तर गंगेत जीव दिला असता. तू पुन्हा असान सांगता स्वरता निघून गेलास तर मीही कुठतरी निघून जाईन. मुळीच परत येणार नाही. माझं काय व्हायचं असेल ते होईल. बाबांनी त्याला आपल्या खोलीत नेले. मग मात्र त्यांनाही हुंदका आवरला नाही. त्यांनी विचारले, कुठं गेला होतास? काय केलंस? सुभाषने सारे मोकळेपणाने सांगितले. आम्हाला अगोदर कळवलं का नाहीस? केवढा मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही बेलूरच्या मठात तुला शोधलं, हरिद्वारला तार केली, पण कुठं म्हणून तुझा पत्ता लागला नाही. सुभाषला दुसऱ्या दिवशी सपाटून ताप भरला. डॉक्टर म्हणाले, अतिश्रमानं याला विषमज्वर झाला आहे. काही दिवस नुसते पडून राहावे लागले. 1915च्या जानेवारीत इंटरची परीक्षा झाली. सुभाष पहिल्या वर्गात आला खरा, पण क्रिकच्या मानाने क्रमांक बराच खाली गेलेला होता. BAचे वर्ग सुरू झाले. कितीतरी दिवसांनी सुभाषला अभ्यासात गोडी वाटू लागली. डोक्यातले गुरूचे वेड बरेच विझले होते. आता 2 वर्षे फक्त अभ्यास, बाकी काही नाही. आणि एवढ्यात वेगळेच विघ्न उभे ठाकले. 1916च्या जानेवारीतली सकाळ. सुभाष कॉलेजच्या ग्रंथालयात वाचत बसला होता. एवढ्यात एका मित्राने धावत येऊन सांगितले, आपल्या वर्गातल्या मुलांना मारहाण झाली आहे. कोणी केली? कशासाठी? काहीच कळेना. सुभाष वर्ग प्रतिनिधी होता. त्याने विद्यार्थ्यांकरवी माहिती मिळवली. एडवर्ड फार्लेई ओॲटन हे इतिहासाचे प्राध्यापक शीघ्रकोपी होते. विद्यार्थ्यांनी व्हरांड्यात जरासा जरी आवाज केला तरी त्यांचा राग अनावर होत असे. शेजारच्या वर्गात ते शिकवित असताना सुभाषच्या वर्गातील काही मुले बाहेर बोलत उभी होती. ओॲटन दातोट खात बाहेर आले आणि समोर दिसलेल्या मुलांना त्यांनी जोराने ढकलून दिले. सुभाष प्राचार्य हेनरी जेम्स यांच्याकडे गेला आणि म्हणाला, विद्यार्थ्यांनी कोणतीही गडबड केली नव्हती किंवा ओॲटन यांना त्रास द्यायचाही त्यांचा हेतू नव्हता. झालं ते सारं अनवधानानं. म्हणून ओॲटन यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुझी माहिती चुकीची आहे. ओॲटन कोणाच्याही अंगावर धावून गेले नव्हते. गोंगाट करणाऱ्या मुलांना त्यांनी गप्प बसायला सांगितले, एवढंच. हा काही अपमान होत नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये या घटनेच्या निषेधार्थ हरताळ पाळण्यात आला. प्राचार्य जेम्स भडकले. त्या दिवशी गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दंड ठोठावला. म्हणून मग बेमुदत संप सुरू झाला. सर प्रफुल्लचंद्र रॉय, डॉ. देवेंद्रनाथ मलिक प्रभृती प्राध्यापकांना सुभाषची काळजी वाटू लागली. तू या संपाचा पुढारी आहेस. तुझ्या सांगण्यावरून कॉलेज बंद पडलं आहे, हे प्राचार्यांना ठाऊक आहे. तू हे प्रकरण वाढवू नकोस. अशा वेळी हट्टी भूमिका घेऊन चालणार नाही. प्राचार्य तुला कोणती शिक्षा देतील याची काही कल्पना आहे का? मला सगळी कल्पना आहे. पण संप फार काळ चालू ठेवावा लागला नाही. ओॲटन यांनी स्वतःच पुढाकार घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींशी बोलणे केले आणि झाले गेले विसरून जा अशा खेळकर वातावरणात कॉलेज पुन्हा सुरू झाले. साहजिकच प्राचार्य आपले दंडाचे फरमान मागे घेतील अशी अपेक्षा होती. जेम्स काहीही ऐकायला तयार होईना. जे विद्यार्थी मुद्दाम एक दिवस गैरहजर राहिले त्यांनी दंड भरलाच पाहिजे. मी गरीब आहे,
असं एखाद्यानं लिहून दिलं तर मी त्याला सूट देईन इतकंच. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर प्राध्यापकांनीही जेम्स यांना हा हट्ट सोडून देण्याबाबत समजावून सांगितले. जेम्स यांनी याबाबतीत कोणाचेही ऐकले नाही. निवळलेले वातावरण पुन्हा चिघळले. त्यात आणखी एक भर पडली. पहिला प्रसंग घडला होता 10 जानेवारीला. ओॲटन यांनी 15 फेब्रुवारीला दुसऱ्या एका विद्यार्थ्यावर हात उगारला. तो बिचारा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी. ओॲटन यांचा संताप पाहूनच कोलमडला. असे ठरले की यावेळी हरताळ पाळायचा नाही, दंड भरावा लागतो. प्राचार्यांकडे जायचे नाही, ते ऐकून घ्यायला तयार नसतात. काही विद्यार्थ्यांनी ओॲटन यांना गराडा घातला. मागे उभ्या असलेल्या एका मुलाने त्यांच्या पाठीवर ठोसा मारला. हे वर्तमानपत्रात आले. कलकत्त्यातले सगळे इंग्रज चवताळून गेले. आपल्या देशबांधवाच्या अंगावर हात टाकला जातो म्हणजे काय? ट्राममधल्या हिंदी उतारूंना मारझोड होऊ लागली. आगगाडीतल्या प्रवाशांना खाली ढकलण्यात येऊ लागले. विद्यार्थीही कॉलेजसमोर निरोधन करू लागले. सरकारने कॉलेज बेमुदत बंद केले. विद्यार्थी शांत झाले नाहीत तर ते कायमचे बंद करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. सरकारने गेल्या 2 महिन्यातल्या घटनांची चौकशी करण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू न्यायमूर्ती सर आशुतोष मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिचा अहवाल आल्यावर दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. खरे तर या समितीचा अहवाल हातात येईपर्यंत प्राचार्य जेम्स यांनी थांबायला हरकत नव्हती. पण त्यांना राहवेना. त्यांनी सुभाषला बोलावून घेतले. बोस, या कॉलेजमध्ये तुझ्या इतका उपद्व्यापी विद्यार्थी दुसरा कुणीही नाही अशी माझी खात्री झालेली आहे. विद्यार्थ्यांना तू भडकवलंस. तुझीच त्यांना चिथावणी होती. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं तू माफी मागायला हवी. माफी मागू? ती कशासाठी? अन्याय आमच्यावर झालेला आहे. प्रथम हात कुणी उगारला? पहिल्यांदा अंगावर कोण धावून आलं? आम्ही नाही. आणि तरीही मुकाट्यानं आम्हीच हा अवमान सहन करायचा? नाही, ते शक्य नाही. तसं असेल तर मी तुला कॉलेजमधून काढून टाकेन. जशी आपली मर्जी. सुभाष प्राचार्यांच्या कचेरीतून बाहेर पडला तेव्हा त्याच्या मनातील शंकराचार्यांचा मायावाद कोसळून पडला. सगळीच माया असेल तर सत्ता एवढी मुजोर कशी काय होऊ शकते? कॉलेजच्या कार्यकारी मंडळाची बैठक भरली. प्राचार्य जेम्स यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. सुभाषचंद्र बोस यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ताबडतोब बडतर्फ करावे. हा पुढे ओॲटन निवृत्त झाले, इंग्लंडला परतले, पण आपल्या या विद्यार्थ्याला विसरले नाही. त्या प्रसंगानंतर 50 वर्षांनी म्हणजे 1967 मध्ये त्यांनी सुभाषच्या देशकार्याचा गौरव करणारी कविता लिहिली. हा त्यांचा मोठेपणा. प्रेसिडेन्सी कॉलेजचे दार बंद झाल्यावर सुभाषने कलकत्ता विद्यापीठाकडे अर्ज केला. मला दुसऱ्या एखाद्या महाविद्यालयात नाव घालण्याची परवानगी मिळावी. सरकारला दुखावण्याची हिंमत विद्यापीठापाशी नव्हती. सुभाषची विनंती फेटाळण्यात आली. काही जणांनी सुभाषला सांगितले, प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्राचार्यांचा आदेश आणि त्याच्यावर कलकत्ता विद्यापीठानं केलेलं शिक्कामोर्तब बेकायदेशीर आहे. चौकशी समितीचा अभिप्राय कळेपर्यंत त्यांनी थांबायला हवं होतं. त्यांना आधीच जर शिक्षा करायची होती तर चौकशी समिती नेमण्याचं नाटक तरी कशाला केलं? याबाबतीत कायदेशीर सल्ला विचारण्यासाठी सुभाष शरदसमवेत चित्तरंजन दास यांच्याकडे जाऊन आला. ते म्हणाले,
चौकशी समिती काय म्हणत आहे हे पाहून आणि मग ठरवू. चौकशी समितीचे कामकाज सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या वतीने सुभाषला बोलाविण्यात आले. आशुतोष मुखर्जी यांनी विचारले, पोयटन यांच्यावरचा हल्ला तुला समर्थनीय वाटतो काय? मला तुझ्याकडून या एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तसल्या कृतीचं मी मुळीच समर्थन करणार नाही, पण त्याचबरोबर हेही म्हणेन की विद्यार्थी इतक्या टोकाला का गेले याचीही शहानिशा झाली पाहिजे. या सरकारी महाविद्यालयात हिंदी विद्यार्थ्यांना किती अवमानकारक रीतीने वागविले जाते याची सुभाषने गेल्या काही वर्षातील अनेक उदाहरणे सगळ्या तपशिलासह समितीपुढे सादर केली. सरकारला ते झोंबले. सुभाषला अनेकांकडून सांगण्यात येऊ लागले, सरकारशी झुंजायला उभं ठाकणं म्हणजे आत्मघाताला आमंत्रण दिल्यासारखं ठरतं. जे मला माहीत आहे तेच तुम्ही मला सांगत आहात. नवविवेकानंद समूहचेही या अशा अनाहूत हितचिंतकांसारखेच मत आहे हे सुभाषला कळले तेव्हा वाईट वाटले. ही माणसे निर्भयता हा स्वामीजींचा संदेश आहे असे सांगतात. श्रीकृष्णाने प्रतिपादन केलेला कर्मयोग अज्ञजनांना समजावून देण्यासाठी गीतेचे वर्ग चालवितात, पण प्रत्यक्ष वेळ आली म्हणजे सोयगैरसोयीचा विचार करू लागतात. चालायचेच काही असे काही तसे. तसेच जास्त आशुतोष मुखर्जी सारखा उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती अध्यक्ष असल्यामुळे चौकशी समिती आपल्या तक्रारीची रास्त दखल घेईल अशी सुभाषची अपेक्षा होती. समितीने सरकारला अहवाल सादर केले. त्यात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनुकूल असा एकही शब्द नव्हता. सुभाषवर तर कडक ताशेरे झाडण्यात आले होते. सुभाषला आपले भवितव्य कळून चुकले. कलकत्त्यातले वातावरण त्यावेळी प्रक्षुब्ध झालेले होते. अनेक युवकांची संशयावरून धरपकड होत होती. त्यात प्रामुख्याने प्रेसिडेन्सी कॉलेजमधल्या पूर्वीच्या बडतर्फ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सतीश, शरद, सुरेश, सुधीर, सुनील सगळ्याच भावांना सुभाषची काळजी वाटू लागली. ते म्हणाले, सुभाष, यात तुझी काहीही चूक नाही. हे सारं खरं असलं तरी तू सध्या इथं राहणं धोक्याचं ठरू शकेल. रात्रीच्या गाडीने सुभाष कटककडे निघाला. गेल्या 2 महिन्यांमधल्या घटना त्याच्या नजरेसमोर येऊ लागल्या. आपले शिक्षण संपलेले आहे, भविष्यकाळ अस्थिर आणि अंधकारमय आहे हे जाणवले. तरीही पश्चात्ताप होत नव्हता. आपण स्वाभिमानाला जागलो, स्वतःची अप्रतिष्ठा होऊ दिली नाही, सत्य आणि न्याय यांचा आग्रह धरला, यासारखा दुसरा आनंद नाही. वेळ येताच सारे झुगारून द्यायची जिद्द नसेल तर या आयुष्याला अर्थ तरी काय? सुभाषला शांत झोप लागली. कसोटी घेणाऱ्या कालखंडातही आपण डगमगत नाही, आपल्याला स्वधर्माचे विस्मरण होत नाही. हा अनुभव आत्मविश्वास वाढविणारा होता. याचा पुढे खूप उपयोग होणार होता. वाईटातून चांगले निघते ते हे असे. त्यातले स्वारस्य कळायला काही वेळ जातो, इतकेच. बडतर्फ विद्यार्थी म्हणून सुभाष मार्चच्या अखेरीला कटकला परतला. 3 वर्षांपूर्वी तो कलकत्त्याला जायला निघाला होता तेव्हा असे काही घडून येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. जानकीबाबूंना वाईट वाटले, पण त्यांनी या संबंधात सुभाषला एका शब्दानेही विचारले नाही. आपल्या निर्णयाचे, निर्धाराचे परिणाम सोसायला ज्याने त्याने तयार असले पाहिजे असे ते मानत होते. त्यांना एक हळहळ वाटायची, आपल्या या अत्यंत बुद्धिमान मुलाचे आयुष्य असे वायावर उडून जाऊ नये. त्याने काहीतरी करून दाखवावे, इतरांना जमणार नाही, झेपणार नाही असे. बडतर्फ विद्यार्थी म्हणजे जन्मठेपेचा कैदी, दिवस सरता सरत नाही. काळाला गोगलगाईची गती प्राप्त होते.
दिवसभर करायचे काय? अभ्यासाची पुस्तके वाचण्यात अर्थ नव्हता. पुन्हा प्रवेश केव्हा आणि कोठे मिळेल याची काहीच शाश्वती नव्हती. तेथे तत्वज्ञान हा विषय नसेलही. विद्यापीठाकडून कालांतराने परवानगी मिळेल की नाही हेही सांगता येत नव्हते. कदाचित पहिला निर्णय कायमचाही ठरू शकेल. सुभाषने पुस्तके वर ठेवून दिली. एक दिवशी त्याने बाबांना विचारले, मला इंग्लंडला धाडता काय? हे बघ, तुला स्वतःला आपण निर्दोष आहोत असं वाटत असलं तरी विद्यापीठानं तुला दोषी ठरवलं आहे. एक प्रकारचा तो कलंक आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी तो नाहीसा झाल्याशिवाय काहीही करण्यात अर्थ नाही. म्हणजे कटकमध्ये राहणे आले किती काय? कोणास ठाऊक. हे निष्क्रिय जीवन अंगावर यायचे, पण त्याला इलाज नव्हता. कटकच्या परिसरात 2 वर्षांपूर्वी आली होती तशी पटकीची साथ पुन्हा उद्भवली. सुभाषच्या घरी स्वेच्छा सेवा संघाचे कार्यकर्ते जमले. मागचा अनुभव त्यांच्या ध्यानात होता. आपण रुग्णांना औषधे देऊ शकत नाही, फक्त त्यांची शुश्रूषा करू शकतो. गावातल्या रुग्णालयात पटकीने ग्रासलेले खेडूत येऊ लागले. परिचारक कमी पडू लागले. स्वेच्छा सेवा संघाचे सदस्य रुग्णालयात जाऊन डॉक्टर सांगतील ते काम करू लागले. आता सलाईनचा शोध लागला होता. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण मागच्यापेक्षा खूपच कमी झाले. साथ ओसरली, सेवाकार्याची गरज उरली नाही. सुभाष मित्रांना सांगू लागला, आपण रामकृष्ण मिशनला नाव ठेवतो. रुग्णालयं उभारणं आणि आपदग्रस्तांना मदत करण्या व्यतिरिक्त ते लोक कायम स्वरूपाचं कोणतंही राष्ट्रीय कार्य करत नाही असा आक्षेप घेतो. ती चूक आपण सुधारूया. आपण युवक संघटना स्थापन करू. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी त्यांची तिहेरी उन्नती घडून येईल असे कार्यक्रम हाती घेऊ. विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानावर संध्याकाळी तरुण जमू लागले. ते व्यायाम करीत, एखादे व्याख्यान ठेवत, अधूनमधून चर्चा घडवून आणत. सुभाषची संध्याकाळ चांगली जाऊ लागली. कितीतरी विषयांवर तो बोलायचा. त्याची तळमळ दिसून यायची. त्या वसतिगृहात माजी नावाचा संथाल विद्यार्थी राहत होता. त्याची जात इतर सगळ्या विद्यार्थ्यांना ठाऊक होती. त्यांना काहीच वाटायचे नाही. पण एके दिवशी एका नोकराला ती कळली. त्याने इतर नोकरांच्या कानावर घातली. ते सगळे सांगू लागले, माझी इथून गेल्याशिवाय आम्ही काम करणार नाही. सुभाषने खडसावले, हे चालणार नाही. माझी इथंच राहील. तुम्हाला जायचं असेल तर जा, आम्ही दुसरी माणस पाहू. नोकर नरमले. पुढे माजीला विषमज्वर झाला. सुभाष त्याची देखभाल करू लागला. प्रभावती देवी माजीसाठी सुभाषबरोबर दररोज डबा पाठवायच्या. शनिवार रविवारचे दिवस जवळची तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्यात जायचे. या निमित्ताने स्वेच्छा सेवा संघातील मुले परस्परांच्या अधिकच जवळ येऊ लागली. त्यांची युवक संघटना वाढू लागली. 1 वर्ष असे गेले. सुभाषला वाटले, विद्यापीठाचा राग आता निवळला असेल. कलकत्याला जाऊन परिस्थितीचा अंदाज घ्यायला हरकत नाही. जेम्सही निवृत्त होऊन इंग्लंडला परतले होते. त्यांच्या जागी विल्सन आले होते. शरदने चौकशी केली. विल्सन यांच्या हातात काहीच नव्हते. जे काही ठरवायचे होते ते आशुतोषा मुखर्जी यांनी. त्यांनी पाहतो असे आश्वासन दिले. याच सुमाराला कलकत्यात लष्कर भरती सुरू झाली होती. बंगाली लोकांना सैन्यात घ्यायचे नाही असे आतापर्यंत सरकारी धोरण होते. ते बदलले जावे यासाठी डॉक्टर सुरेशचंद्र सर्वाधिकारी
डॉक्टर S.K. मलिक प्रभृती काही जण प्रयत्न करीत होते. महायुद्ध सुरू झाले होते आणि सरकारला आता आणखी सैनिकांची आवश्यकता जाणवू लागली होती. वर्तमानपत्रात बातमी आली, ज्यांना 49 बंगाली या तुकडीत दाखल व्हायचे असेल त्यांनी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमध्ये जमावे. बरेच तरुण आले होते. सुभाषही त्यात होता. अधिकाऱ्यांनी शिक्षणाचे स्वरूप समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी सुभाष बेडन स्ट्रीटवरच्या लष्करी कचेरीत शारीरिक तपासणीसाठी गेला. सुदृढ प्रकृतीच्या या तरुणाची निवड झाली. एकच अडचण होती, चष्मा होता. सुभाषला नेत्रतज्ज्ञ मेजर कुक यांच्याकडे जायला सांगण्यात आले. त्यांनी सुभाषला अपात्र ठरविले. एक चांगली संधी हुकली याचा सुभाषला खेद झाला. मेसोपोटामियापर्यंत जाऊन रणभूमीचा रागरंग न्याहाळता आला असता तर ते हवे होते. बेंगाल अब्युलन्स कोअरमधला एक अधिकारी मध्यंतरी भेटला होता. कुतेलमाराला वेढा घालण्यात आला तेव्हा ते तिथे होते. पुढे त्याला तुर्कस्तानात युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. त्याने त्या वेळच्या अनेक रोमांचक कथा आणि थरारक प्रसंग सुभाषला सांगितले होते. असे काहीतरी विलक्षण घडत असताना आपण तिथे असायला हवे, असे तेव्हापासून सुभाषला तीव्रतेने वाटू लागले होते. युद्धक्षेत्राकडे जाणे जमले नाही. पण शिक्षणाचा बंद दरवाजा उघडला गेला. कलकत्ता विद्यापीठाकडून सुभाषला कळविण्यात आले, एखादे महाविद्यालय तुला प्रवेश द्यायला तयार असेल तर आम्ही त्याला आक्षेप घेणार नाही. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पुन्हा जावेसे वाटेना. वंगवासी महाविद्यालयाने प्रवेश द्यायची तयारी दर्शवली. पण तिथे तत्त्वज्ञानाचा ऑनर्सचा अभ्यासक्रम शिकवला जात नव्हता. एके दिवशी सकाळी सुभाष उठला आणि स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उर्कहार्ट यांच्याकडे गेला. गेल्या वर्षी काय घडले ते सगळे त्यांना सांगितले. हे मिशनचे महाविद्यालय होते, प्रेसिडेन्सी सारखे सरकारी नव्हते. डॉक्टर उर्कहार्ट म्हणाले, तुला प्रवेश द्यायला मी तयार आहे. फक्त तसं करायला तुझ्या जुन्या कॉलेजची काही हरकत नाही. एवढं त्यांच्याकडून लिहून आण. शरद प्राचार्य विल्सन यांना भेटला. त्यांनी सांगितले, सुभाषला हवं आहे तसं मी लिहून देतो. पण मला एकदा त्याला पाहायचे आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. विल्सन यांनी ओवॅटन प्रकरण सुभाषकडून सविस्तर समजावून घेतले. म्हणाले, जे झालं ते होऊन गेलं. भूतकाळ उगाळत बसण्यात अर्थ नसतो. त्या एका गोष्टीमुळे तुझं आयुष्य वाया जाता कामा नये. विल्सन यांचे पत्र पोहोचताच उर्कहार्ट यांनी सुभाषला प्रवेश दिला. 1.5 वर्षाने तो पुन्हा महाविद्यालयाच्या परिसरात प्रविष्ट झाला. शिक्षणाच्या दृष्टीने 2 वर्षे बाद ठरली. तो पुन्हा ज्युनियर BA वर्गात दाखल झाला. बरोबरचे मित्र BA होऊन MA चा अभ्यास करू लागले होते. डॉक्टर उर्कहार्ट तत्त्वज्ञान शिकवित. सुभाष त्यांचा आवडता विद्यार्थी झाला. हे महाविद्यालय मिशनचे असल्यामुळे बायबलचे तास असत. ते डॉक्टर उर्कहार्ट स्वतःच घेत. त्यांच्याकडून बायबल समजावून घेताना सुभाषला आनंद वाटू लागला. नाही तर प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमधले ते शिक्षक बायबलचा तास केव्हा संपतो असे होऊन जायचे. सुभाष ज्युनियरच्या वर्गात असताना कलकत्ता विद्यापीठाने बंगाल सरकारच्या सूचनेवरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लष्करी शिक्षणाची सोय सुरू केली. लष्कराइतकी इथली शारीरिक तपासणी कडक नव्हती. सुभाषला प्रवेश मिळाला. कलकत्ता मैदानावरचे पहिल्या दिवशीचे दृश्य मोठे विनोदी होते. कोणी अर्ध्या चड्डीत, फार थोडे फुलपंटमध्ये, तर बरेचसे जण धोत्रात, तेही बंगाली पद्धतीच्या पायघोळ धोत्रात.
कोणाच्या डोक्यावर हात तर कोणाच्या डोक्याला फेटा बांधलेला. काहींच्या पायात बूट, काहींच्या पायात चपला, तर काही अनवाणीच आलेले. आपण सैनिक आहोत असे कोणालाही वाटत नव्हते. 2 महिन्यानंतर परिस्थिती बदलली. फोर्ट विल्यमजवळ लष्करी कवायत सुरू झाली. सगळ्यांच्या अंगावर खाकी गणवेश चढला. हातात रायफली आल्या. रस्त्यांवरून संचलने सुरू झाली. पाहायला लोकांची गर्दी व्हायची. बेलगुडिया येथे 4 महिन्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले. कॅप्टन ग्रे विद्यार्थ्यांकडून पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत वेगवेगळे व्यायाम, कसरती, सराव करून घ्यायचे. सकाळी करडे वाटणारे कॅप्टन ग्रे संध्याकाळी हस्तमुख व्हायचे. विद्यार्थ्यांसमवेत बरोबरीच्या नात्याने खेळायचे. कालपर्यंत सिद्धपुरुषाच्या शोधात असलेला सुभाष आज गव्हर्नरांना मानवंदना देण्यासाठी हातात रायफल घेऊन उभा होता. कॅप्टन ग्रे यांच्या आदेशाची वाट पाहत. या 4 महिन्यांनी सुभाषला बरेच काही दिले. मुख्य म्हणजे तो समवयस्कांमध्ये मिसळू लागला, हसू खेळू लागला. सिनियरचे वर्ष सुरू झाले. आता फक्त अभ्यास, दुसरे काही नाही. 1919च्या मार्चमध्ये सुभाष BA झाला. पहिल्या वर्गात आला. मॅट्रिकसारखेच यावेळीही झाले. त्याचा पहिला क्रमांक 2-4 गुणांनी गेला होता. त्याने एला नाव घातले. तत्त्वज्ञानाऐवजी प्रायोगिक मानसशास्त्र घेतले. एक तर हा विषय नवा होता. त्याहीपेक्षा दुसरे कारण अधिक खरे होते. आपल्याला भेडसावणारे मूलभूत प्रश्न तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचून सुटत नाहीत. सुखद आणि दुःख अशा उभ्य अनुभवांना सामोरे जाऊन ते स्वतःलाच सोडवावे लागतात, हे उमगले होते. हे होणे सुभाषच्या नशिबात नव्हते. जानकीबाबू कलकत्त्याला आले आणि सुभाषच्या जीवनाने वेगळे वळण घेतले. अगदी अचानक तो लंडनमार्गे मंडालेच्या तुरुंगात येऊन पोहोचला होता. महिनाभराच्या विश्रांतीने सुभाषची प्रकृती बरीच सुधारली. डॉक्टरांनी सांगितले, थोडे दिवस हवापालट करा. थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहा. आणखी बरे वाटेल. सुभाष शिलांग येथे राहायला गेला. बाहेर काय होत आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढली. कारण मनाला क्लेश व्हावेत असे मध्यंतरी बरेच घडले होते. प्रकरण 3 समाप्त. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.